महाराष्ट्रातील सर्व शेतकरी व मान्यवर बंधू भगिनींना माझा नमस्कार. डॉक्टर रामचंद्र साबळे ऑफिशियल यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचं स्वागत करतो. हवामान व पावसाचे अंदाज याबद्दल आपण थोडक्यात सुरुवातीला माहिती घेऊया. भारतीय हवामानशास्त्र विभागाने दिलेल्या हवामानविषयक आकडेवारीवरून आज बुधवार दिनांक 22 जुलै ते शनिवार दिनांक 25 जुलै या 4 दिवसात महाराष्ट्राचे उत्तरेकडील भागावर 1004 हेक्टोपास्कल इतका कमी हवेचा दाब राहील, तर मध्य भागावर 1006 हेक्टोपास्कल इतका मध्यम स्वरूपात हवेचा दाब राहील. याचाच अर्थ असा की आजपासून पुढे दिवस व रात्री पावसाचे प्रमाण कायम राहील. तसेच कोकणात मुसळधार तर उर्वरित महाराष्ट्रात चांगल्या पावसाची शक्यता आहे. त्यानुसार कोकणातील जिल्ह्यांचा आपण आढावा घेऊया. सिंधुदुर्ग जिल्ह्यात प्रतिदिनी 22 ते 33 मिलीमीटर, रत्नागिरी जिल्ह्यात 30 ते 50 मिलीमीटर, रायगड जिल्ह्यात 45 ते 55 मिलीमीटर, ठाणे जिल्ह्यात 27 ते 60 मिलीमीटर, पालघर जिल्ह्यात 50 ते 58 मिलीमीटर प्रतिदिनी पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यात 15 ते 27 मिलीमीटर, धुळे जिल्ह्यात 15 ते 23 मिलीमीटर, नंदुरबार जिल्ह्यात 20 ते 30 मिलीमीटर आणि जळगाव जिल्ह्यात 15 ते 20 मिलीमीटर पावसाची शक्यता या 4 दिवसात आहे. मराठवाडा विभागात धाराशिव जिल्ह्यात 3 ते 6 मिलीमीटर, लातूर जिल्ह्यात 3 ते 6 मिलीमीटर, नांदेड जिल्ह्यात 4 ते 12 मिलीमीटर, बीड जिल्ह्यात 4 ते 10 मिलीमीटर, परभणी जिल्ह्यात 4 ते 12 मिलीमीटर, हिंगोली जिल्ह्यात 3 ते 15 मिलीमीटर, जालना जिल्ह्यात 6 ते 12 मिलीमीटर व छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात 6 ते 13 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. पश्चिम विदर्भात बुलढाणा जिल्ह्यात 4 ते 21 मिलीमीटर, अकोला जिल्ह्यात 4 ते 26 मिलीमीटर, वाशिम जिल्ह्यात 3 ते 22 मिलीमीटर आणि अमरावती जिल्ह्यात 5 ते 31 मिलीमीटर पावसाची शक्यता आहे. आता मध्य विदर्भात यवतमाळ जिल्ह्यात 3 ते 25 मिलीमीटर, वर्धा जिल्ह्यात 6 ते 38 मिलीमीटर व नागपूर जिल्ह्यात 6 ते 35 मिलीमीटर पावसाची शक्यता या 4 दिवसात आहे. याशिवाय पूर्व विदर्भात चंद्रपूर जिल्ह्यात 3 ते 41 मिलीमीटर, गडचिरोली जिल्ह्यात 10 ते 54 मिलीमीटर, भंडारा जिल्ह्यात 4 ते 54 मिलीमीटर आणि गोंदिया जिल्ह्यात 8 ते 60 मिलीमीटर या 4 दिवसात पावसाची शक्यता आहे. दक्षिण पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात 10 ते 25 मिलीमीटर, सांगली जिल्ह्यात 5 ते 10 मिलीमीटर, सातारा जिल्ह्यात 8 ते 18 मिलीमीटर, सोलापूर जिल्ह्यात 3 ते 7 मिलीमीटर, पुणे जिल्ह्यात 12 ते 55 मिलीमीटर आणि अहिल्यानगर जिल्ह्यात 7 ते 8 मिलीमीटर प्रतिदिनी या 4 दिवसात पावसाची शक्यता आहे. आता कृषी सल्ल्याबद्दल थोडक्यात आपण माहिती घेऊया. कोकणात व पूर्व विदर्भात भात रोपांच्या लावणीचं काम आता सुरू झालं असेल आणि सुरू करावं आणि खाचरांमध्ये पाणी 4 ते 5 इंच उंचीपर्यंतच ठेवावं. जास्त असणारं पाणी एका बाजूच्या कोपऱ्यातून पाणी काढून द्यावं आणि एक ठराविक लेवल पाण्याची ठेवावी आणि रोपांची लागवड झाल्यानंतर हे करावं. याशिवाय जेथे अद्याप पेरण्या रखडल्या असतील आणि तेथे चांगला पाऊस झाला असेल तेथे पेरणीचे काम करून घ्यावे. फळबागांची रोपांची लागवड या चांगला पाऊस चालू असताना खड्डे तयार केलेले असतील त्या खड्ड्यांमध्ये सरळ उभी रोपे लावून लागवड पूर्ण करावी. आता याशिवाय आणखी जी काही कामं असतील ती वेळच्या वेळेला करणं गरजेचं आहे. त्यामध्ये प्रामुख्यानं जिथं बियाणं उगवलं नसेल तिथं बियाणं टोकावं, जिथं दाट बियाणं झालं असेल तिथं वेरणी करावी. ही कामं देखील आता सुरुवातीच्या टप्प्यातच करावी लागतात. तर यानंतर शेतकऱ्यांचे काही प्रश्न आहेत आणि त्याला काही उत्तरं मी देतो आहे. पावसाबद्दल विचारलेल्या प्रश्नांना मी आत्ताच पावसाचे अंदाज जिल्हावार अंदाज दिलेले आहेत. त्यामुळं आता यापुढे 4 दिवस चांगल्या पावसाची शक्यता आहे आणि त्यामुळं ज्या ज्या ठिकाणावरून मला माहिती आलेली होती की इथं पाऊस झालेला नाही, तिथं कधी होणार, कधी जोराचे पाऊस वाढणार वगैरे, इथं आता पाऊस चांगले होतील आणि आता शेतकऱ्यांचं देखील पेरणी केलेली पिकं ही वाचतील. आता हे सगळ्यात महत्त्वाची बाब आहे. कारण बऱ्याच शेतकऱ्यांना रानात जाणं नको असं पण त्यांना वाटायला लागलं होतं, शेतात जायला नको. पण आता पाऊस झाल्यानंतर तीच पिकं तरारून पुढं वाढायला लागतील आणि ज्यावेळेला अशी स्थिती येईल तेव्हा शेतकऱ्यांचा उत्साह निश्चितपणे वाढेल. परतीचा मान्सून कसा राहील?
आता परतीचा मान्सून हा चांगला राहील, मात्र त्याच्यावरती बऱ्याचशाच बाबी अवलंबून आहेत. एक म्हणजे सतत एल निनो आणि सुपर एल निनोबद्दल माहिती दिली जाते की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये एल निनो आणि सुपर एल निनो नंतर सप्टेंबरमध्ये वाढण्याची शक्यता आहे उत्तरार्धामध्ये मान्सूनच्या. त्यामुळं त्याच्यावरही आपल्याला बारकाईने नजर ठेवावी लागेल. अगदीच निग्लेक्ट करून चालणार नाही, परंतु माझा अंदाज आहे की हे परिस्थिती अशीच राहते. मी जे अनुभवलेले अशा प्रकारची वर्षे आहेत ती अशी होती की जेव्हा पाऊस उशिरा सुरू होतो तेव्हा पाऊस लवकर जातो, म्हणजे सप्टेंबर अखेरला पाऊस जाऊ शकतो. अशी काही मी वर्ष पाहिलेली आहेत. त्यामुळं ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस होतील, मात्र ही बाब सगळ्यांनी लक्षात ठेवावी, ध्यानात ठेवावी. आता परतीचा मान्सून कसा राहील, मराठवाड्यासाठी पावसात खंड राहतील का, ते आत्ताच मी सांगितलं की खंड हे राहणारच आहेत. मी सुरुवातीलाच 1 जूनला जेव्हा अंदाज दिला त्यावेळेला ह्या मान्सूनचं वैशिष्ट्यच सांगितलं होतं की या हंगामामध्ये मान्सूनच्या मोठे खंड राहतील. 1 जूनमध्ये झाला, त्यानंतर आता जुलैमध्ये थोड्या फार कालावधीत झाला आणि आता पुन्हा नैऋत्येकडनं वारे वाहू लागले आहेत आणि चांगल्या पावसाला सुरुवात झालेली आहे. पुणे मुंबई या एक्सप्रेस हायवेवर तर पाणी साचले बऱ्याच ठिकाणी. इकडची परिस्थिती वेगळी आहे, पण मराठवाड्यामध्ये तुलनेनं पाऊस सध्या कमी आहे. पण तिथं देखील पाऊस वाढेल आणि पुन्हा पाऊस या महिनाअखेरच्या 2-3 दिवसामध्ये पुन्हा चांगला पावसाचा पण अंदाज आहे. तेव्हा त्याच्याकडे आपण लक्ष देऊया आणि आपल्या शेतीतली कामं आपण वेळच्या वेळेला करूया. सोलापूर जिल्हा, करमाळा, माढा तालुक्यात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये पाऊस राहील का, असाही काही प्रश्न आहेत. पाऊस राहील, तिथला तो हेच असतो की ऑगस्ट सप्टेंबरमध्येच तिथं पाऊस होतो आणि 9 पाऊस होतात एकूण. संपूर्ण जो पट्टा आहे दुष्काळी पट्टा त्यातलाच हा भाग आहे आणि त्यामुळं एकूण साधारणपणे 14 जिल्हे आहेत. त्याच्यामध्ये जवळजवळ 84 तालुक्यांपेक्षा आता 120 तालुक्यांच्यापर्यंत संख्या वाढलेली आहे. या सर्व भागामध्ये मान खटाव असेल, इतर जिल्हे तालुके असतील, तिथं जत असेल. पाऊस हा ऑगस्ट सप्टेंबरमध्ये 9 पाऊस होतात आणि जोराचे होतात आणि त्याच्यावर रब्बी ज्वारी आणि हरभरा ही पिकं घेतली जातात. त्यामुळं आपण तसं नियोजन आपलं ठेवावं. नंतर जत तालुक्यात ऑगस्ट सप्टेंबरमध्ये होईल का पाऊस चांगला वगैरे विचारले, ते मी आता सगळी माहिती सांगितलीच आपल्याला. आता आयओडीबद्दल देखील काही शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की ते बद्दलही माहिती द्या. आता सध्याला हिंदी महासागराच्या पश्चिम भागामध्ये 28-27 असं सेल्सिअस तापमान आहे. ते आणखी वाढायला पाहिजे. ही सुरुवात झालेली आहे, पण ते स्टेबल आहे, स्थिर आहे, पण ते वाढायला पाहिजे. ते वाढल्यानंतर मग आयओडी पॉझिटिव्ह होईल आणि IMDने अंदाज दिलेला आहे की ऑगस्ट सप्टेंबरमध्ये आयओडी पॉझिटिव्ह होईल आणि त्यावेळेला चांगल्या प्रकारे पावसाची शक्यता राहील. ही बाजू एक झाली. दुसरी, मी काही जे अंदाज बघितलेले आहेत त्याच्यामध्ये अटलांटिक महासागरामध्ये ला निना डेव्हलप होतो आहे, म्हणजे तिथलं पाण्याचं तापमान थंड होतं आहे आणि त्यामुळं भारतात देखील पाऊस चांगला होईल असा तिथल्या शास्त्रज्ञांचा अंदाज आहे. आता त्याकडेही आपण लक्ष देऊ, म्हणजे वेगवेगळ्या अंदाजांची आपण छाननी करू, त्याची माहिती घेऊ आणि आपल्या त्याच्यावर आधारित आणि आपलं अंदाज जे आहेत तेही आपण दिलेले आहेत की 96%, 98% काही जिल्ह्यांमध्ये, काही ठिकाणी धुळे जिल्ह्यामध्ये 94% अंदाज आलेला आहे. तिथं काळजी घ्यावी लागेल. धुळे असेल, नंदुरबार असेल, तिथं थोडी काळजी घ्यावी लागेल. पण बाकी सर्व ठिकाणी पाऊस होणार आहे आणि पावसाच्या वितरणात फरक राहणार आहे. त्यामुळं तसं आपण जे काही यावर्षी कमी पाण्यावरती आपलं नियोजन, पावसात खंड असतानाचं नियोजन, अशा प्रकारचं स्थितीचं नियोजन आणि त्याचं कामं आपल्याला पार पाडायची. त्यामुळं पहिलं मान्सूनला समजून घेऊया आणि त्यानुसार आपण शेतीतली कामं आणि तिथलं हे कामं करूया. आता शेतकऱ्यांच्या अभिप्रायामध्ये माझे अंदाज तंतोतंत खरे असतात, अचूक असतात, शेतकऱ्यांसाठी खूप उपयुक्त आहेत असे बहुतांशी शेतकरी बांधवांनी मला कळवलं आहे. बहुतांशी शेतकरी बांधवांनी मला धन्यवाद दिलेत. मी आता सगळ्यांची नावं घेत नाही कारण टाईम होतो आहे बराच आणि त्यासाठी मी त्या सगळ्यांना धन्यवाद देतो. मला ज्या शेतकरी बांधवांनी धन्यवाद दिलेत त्या सर्वांना पुन्हा एकदा धन्यवाद देतो आणि ज्यांनी या अंदाजाच्याबद्दल तंतोतंत खरे ठरतात वगैरे आणि त्याचा शेतकऱ्यांना फायदा होतो असंही कळवलं आहे, त्यांनाही मी धन्यवाद देतो. शेतकऱ्यांचा कैवारी, शेतकऱ्यांचे दैवत, शेतकऱ्यांचा देव अशी मला काही शेतकरी बांधवांनी उपमा दिल्यात. त्यामध्ये दीपक चापके, धनराज हिरे, भारत गरुडे, सचिन घनवट, राजेंद्र आंबेकर,
दादाराव लाथे, श्याम सोलनकर त्यांचाही मी आभारी आहे आणि त्यांनाही धन्यवाद देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.